नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जर दोन चाकी गाडी असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे। कारण आता चप्पल आणि स्लीपर घालून जर तुम्ही दुचाकी चालवली तर तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड करण्यात येणार आहे। मग बघा 1 डिसेंबर पासून 10 नवीन नियम काय बदलले जाणार आहेत, त्यामुळे लक्ष देऊन बघा। तुमच्याकडे दुचाकी जर असेल तर तुम्हाला स्लीपर किंवा चप्पल घालून जर तुम्ही चालवलात तर तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। त्यासाठी 10 नवीन नियम बदलले आहेत। बघा हे 10 नवीन नियम कोणते आहेत। 2024 पर्यंत सर्वाधिक रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्र हा देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे। गेल्या काही वर्षात भारतातील विविध शहरांमध्ये प्राणघातक अपघातामध्ये वाढ झाली आहे। परिणामी रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी भारत सरकारने आता मोटार वाहन कायद्यात सुधारणा केल्या आहेत। बघा आता काय सुधारणा केल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड लागू शकतो। बघा लक्ष देऊन, वाहतूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रस्त्यावरील अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूच्या या झपाट्याने वाढ होण्यामागे काही प्रमाणात अतिवेगाला कारणीभूत ठरू शकते। अपघातांच्या या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या आधारावर भारत सरकारने विद्युत मोटार वाहन कायदा 1988 मध्ये अनेक सुधारणा केल्या। बघा अनेक सुधारणा केलेत। आता तुम्हाला 10 नवीन नियम लागू केलेत। तुम्हाला आता डिसेंबर जे काय असेल ते डिसेंबर 1 डिसेंबर पासून तुम्हाला 10 नवीन नियम लागणार आहेत। चप्पल किंवा स्लीपर घातल्यानंतर तुम्हाला त्यामधला नियम आहे की चप्पल किंवा स्लीपर घातल्यानंतर तुम्हाला जो काय 10,000 रुपये दंड लागणार आहे। आणि त्यामधील उरलेले 9 नियम कोणते आहेत ते पण सांगतो बघा। भारतात रस्ते अपघातांचं प्रमाण जास्त आहे। वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन, ओव्हर स्पीड अशा अनेक कारणांनी लोकांना प्राण गमावावे लागले। आता यामध्ये रस्ते अपघातात कमी करण्यासाठी जे रस्ते आहेत त्यावरील अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नव्या वाहतूक नियमांची अंमलबजावणी केली आहे। हे आता महाराष्ट्रातील लागू झाले आहेत। यापूर्वी ज्या 50 नियमांसाठी पोलीस दंड आकारायचे त्यासाठी आता वाहन चालकांना कोर्टाच्या फेऱ्या सुद्धा माराव्या लागणार आहेत। बघा आता तुम्ही एखाद्या नियमाचं उल्लंघन जर केलं तर तुम्हाला आता कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार आहेत असं यामध्ये बनलंय। बघा अजून काय काय सविस्तरपणे सांगतो, नियम कोणते आहेत, बदलले काय आहेत बघा। तसेच याबाबत दंड आकारण्याचा अधिकार पोलिसांना नसून कोर्टात दोषी ठरणाऱ्या चालकांना दंड किंवा कैद किंवा दोन्ही शिक्षा, दंड आणि कैद दोन्ही शिक्षा सुनावल्या जाऊ शकतात। त्यामुळे वाहन चालकांनी वाहन चालवताना हे नियम डोक्यात ठेवूनच वाहन चालवावे। राज्य सरकारने 1 डिसेंबर पासून लागू करण्यात येणाऱ्या या नवीन नियमानुसार वाहन चालकाला आता कमीत कमी 500 रुपये तर जास्तीत जास्त 10,000 रुपये दंड आणि किमान 6 महिने व कमाल 1 वर्षाची कैद सुनावली जाऊ शकते। अल्पवयीन मुलामुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक व पालकाला 3 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे। तर तुमचे सिग्नल जम्पिंग यासारख्या विनापरवाना हेल्मेट वाहन चालवल्यास पहिल्या चुकीसाठी, तसेच ट्रिपल सीट प्रवास करणे, दुचाकी 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी मंजूर वजन क्षमतेहून म्हणजे जास्त वजन जर त्यांनी वाहिलं तर त्या आणि मालाची अधिक वाहतूक करणे, तसेच दुचाकी 3 चाकी आणि 4 चाकी माल वाहतूक वाहनामधून धोकादायक प्रकारे मालाची वाहतूक करणे, त्यासोबतच घाटात दुचाकी 3 चाकी किंवा 4 चाकी वाहनांचे गिअर न्यूट्रल करून वाहन चालवणे यासारख्या नियमांचे उल्लंघन केल्यास 3 महिन्यांसाठी लायसन्सचे तुमचे निलंबन करण्यात येणार आहे। आता या चुकीसाठी थेट तुम्हाला न्यायालयामध्ये जावे लागणार आहे आणि तुम्हाला नव्या नियमात रेड सिग्नल जम्पिंग, बघा तुम्हाला काय सांगितले, सगळे नियम बदलले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला आता पोलीस तुम्हाला दंड करणार नाहीत तर तुम्हाला कोर्टात जाऊन भला मोठा दंड तुम्हाला भरावा लागणार आहे। 500 रुपये ते 10,000 रुपयांपर्यंत तुम्हाला दंड असणार आहे। कोणते नियम बदललेत बघा पुढे सांगतो। तुमचं स्टॉप साईनचे उल्लंघन, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, नो पार्किंग, बोगद्यात बस पार्किंग वाहन उभे करणे, डाव्या बाजूने ओव्हरटेकिंग करणे, लेन कटिंग, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, ओव्हरटेकिंग करताना अडथळा निर्माण करणे, रॅश ड्रायव्हिंग करणे, डबल पार्किंग, मद्य पिऊन वाहन चालवणे म्हणजे ड्रंक अँड ड्राईव्ह, झेब्रा क्रॉसिंग आणि तुमचे सायकल ट्रॅकवर वाहन पार्क करणे, 50 किलोमीटर वेग मर्यादा असलेल्या मार्गावर वाहन उभे करणे, यावर सगळ्यावर तुम्हाला दंड करण्यात येणार आहे। अजून बघा तुम्हाला चप्पल आणि स्लीपर यावर सुद्धा तुम्हाला दंड करण्यात येणार आहे। पुढे सांगतो बघा, बस स्टॉप, रुग्णालयाचे प्रवेशद्वार, शैक्षणिक संस्थांचे प्रवेशद्वार या ठिकाणी वाहन पार्क करणे, बघा यावर सदोष वाहन चालवणे, धोकादायक वस्तूंची बेकायदेशीर वाहतूक, वाहन प्रशिक्षणाने प्रशिक्षण देताना मोबाईलचा वापर, म्हणजे वाहन जर तुम्ही प्रशिक्षण एखाद्याला देत असाल तर मोबाईलचा वापर करायचा नाही, वळणावर ओव्हरटेकिंग करणे, चौक, क्रॉसलेन, शाळा परिसर, ओव्हरटेकिंग, अरुंद रस्ता,
चढण किंवा उतार, बोगद्याजवळ वाहन थांबवणे, उजव्या मार्गिकेतून अवजड वाहन चालवणे, सिग्नल न देता डावे व उजवे वळण घेणे, यासाठी तुम्हाला दंड भरावा लागणार आहे। बघा आता तरी दंड भरण्यासाठी आणि प्रत्येक चुकीसाठी न्यायालयात चक्रा मारावे लागणार आहेत। तसेच चालकांना न्यायालयात सुनाववेळी ती शिक्षाही त्यांना भोगावी लागणार आहे। आता वाहन चालवताना योग्य पादत्राणे घालणे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे, परंतु अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते। बघा काय सांगितले, तुम्ही वाहन चालवताना तुम्ही चप्पल किंवा स्लीपर घालायचं नाही असं इथं म्हणलंय। बघा अलीकडे सोशल मीडियावर एक चर्चा रंगली आहे, ती म्हणजे लुंगी, बनियन किंवा चप्पल घालून वाहन चालवण्यास दंड होतो का। बघा आता या विषयावर केंद्रीय मंत्री जे आहेत ते रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे। या विषयाची सखोल माहिती आणि यांचे विविध पैलू आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। बघा आता काय सांगितले, तुम्हाला नियम काय आलेत बघा। आता तुम्हाला चप्पल आणि स्लीपर यावर जे नियम आहेत ते सांगतो। बघा आता वाहन चालवताना योग्य पादत्राणांची तुम्हाला निवड ही केवळ आरामदायी नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। विशेषतः दुचाकी चालवताना चप्पल किंवा स्लीपर घालणे धोकादायक ठरू शकते, कारण अपघात झाल्यास पायाला गंभीर दुखापत होण्याची शक्यता वाढते। शिवाय गिअर बदलताना देखील चप्पलामुळे अडचणी येऊ शकतात। 2019 मध्ये केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात महत्त्वपूर्ण बदल केले। या नवीन कायद्यानुसार वाहन चालवताना अनेक नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे। यामध्ये दुचाकीवरील चालक आणि पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालणे अनिवार्य आहे, मात्र पादत्राणाबाबत कोणती स्पष्ट तरतूद नाही। परंतु काय सांगितले बघा, यावर पादत्राणा म्हणजे चप्पलविषयी काय सांगितले बघा। आणि तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे पहिला समोरील व्यक्तीने हेल्मेट घालायचा निर्णय होता, परंतु आता पाठीमागील जी व्यक्ती बसत्या त्यांनी सुद्धा हेल्मेट घालणं बंधनकारक केले। यावर नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण काय बघा। या संपूर्ण चर्चेवर प्रकाश टाकताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले। त्यांनी सांगितले की चप्पल किंवा स्लीपर घालून वाहन चालवल्यास कोणताही दंड नाही, तथापि सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पादत्राणे वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे। बूट किंवा तुमचं स्नीकर्स म्हणजे जी काय असेल ती चप्पल, स्लीपर जे काय असेल दुचाकी चालताना बूट किंवा तुमचं स्नीकर्स हे सर्वात योग्य पर्याय आहे। ते पायाला संपूर्ण संरक्षण देतात आणि गिअर बदलताना सोयीस्कर होतात। बघा बंद सँडल्स, बघा जर बूट घालणे शक्य नसेल तर बंद सँडल्स तर दुसरा चांगला पर्याय आहे। यामुळे पाय स्थिर राहतो आणि नियंत्रण चांगले राहते। बघा टाळावायची पादत्राणे म्हणजे चप्पल तुम्हाला कोणतं टाळायचं बघा। चप्पल, स्लीपर किंवा उघड्या पादत्राणांचा वापर टाळावा, कारण यामुळे पाय घसरण्याची शक्यता वाढते आणि अपघात होऊ शकतो असं यांचं म्हणणं आहे। बघा अपघात प्रतिबंधक उपाय, वाहन चालवताना योग्य पादत्राणांचा वापर हा अपघात प्रतिबंधाचा एक महत्त्वाचा भाग आहे। योग्य पादत्राणे वापरणे पायाला पूर्ण संरक्षण मिळते, वाहनावरील नियंत्रण चांगले राहते, अपघात झाल्यास तुम्हाला दुखापत कमी होते, गिअर बदलताना सोयीस्कर होते। बघा जनजागृती गरज काय आहे बघा, तुम्हाला काय सांगितले ज्यामुळे तुमचा अपघात होऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे। बघा आता जरी चप्पल किंवा स्लीपर घालून वाहन चालवल्यास दंड नसला तरी त्याचे धोके लक्षात घेऊन जनजागृती करणे महत्त्वाचे आहे। यासाठी वाहतूक पोलिसांनी जनजागृती मोहीम राबवावी। वाहन चालवण्याच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये योग्य पादत्राणाबाबत तुम्हाला माहिती द्यावी, सोशल मीडियाच्या माध्यमातून जागरूकता वाढवावी, शाळा कॉलेजमध्ये वाहतूक सुरक्षेबद्दल शिक्षण द्यावे असे पोलिसांना नितीन गडकरी जे केंद्रीय मंत्री आहेत रस्ते व वाहतूक यांचे त्यांनी सांगितलंय। वाहन चालवताना सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। जरी चप्पल किंवा स्लीपर घालून वाहन चालवल्यास कायद्याने दंड नसला तरी स्वतःच्या सुरक्षेसाठी योग्य पादत्राणांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या विषयावर केलेले स्पष्टीकरण महत्त्वाचे असले तरी प्रत्येक वाहन चालकाने स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे असे यामध्ये म्हणले। मग बघा आता सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाहन चालवताना घाई करणे स्वाभाविक असले तरी सुरक्षेशी तडजोड करणे योग्य नाही। योग्य पादत्राणांचा वापर हा छोटासा पण महत्त्वाचा निर्णय आहे जो आपल्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। म्हणूनच प्रत्येक वाहन चालकाने सुरक्षित वाहन चालवण्याच्या नियमांचे पालन करावे आणि योग्य पादत्राणांचा वापर करावा असे वाहतूक व केंद्रीय मंत्री जे आहेत ते नितीन गडकरी यांनी सल्ला दिला आहे। मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।